सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आणि फ्रेश असे वातावरण. हाय हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दिसायला सारखेच असतात. दोघांमध्ये फरक इतकाच असतो की उगवता सूर्य आशा घेऊन येतो तर मावळता सूर्य अनुभव देऊन जातो. तर सकाळी मी लवकर उठले होते, टेरेसवरती गेले होते. खाली आल्याच्या नंतर मी अगोदर सर्व खिडक्या दरवाजे उघडून घेतले, कारण रात्रभर आहे ना हवा कोंडलेली असते आणि सकाळ सकाळ फ्रेश अशी हवा घरामध्ये येते ना, तर मग छान वाटतं. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता वाजलेले आहेत 6 आणि माझी आंघोळ वगैरे पण झालेली आहे. आणि आता अगोदर मी देवपूजा करून घेणार आहे. मुलांना पण हाफ डे आहे, तर स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर देवपूजा केली म्हणजे बाकीची कामं पटपट होतात नंतर, आणि फ्रेश वाटतं देवपूजा केल्याच्या नंतर. तर अगोदर देवपूजा करणार आहे, नंतर स्वयंपाक करून घेणार आहे. देवपूजा करण्यासाठी इथे मी अगोदर दिवा लावून घेतला. दिवा लावल्याच्या नंतर मी कालची रांगोळी पुसून काढली. वरती पण छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि खाली इथे सुद्धा छान अशी शुक्रवारची रांगोळी आणि पावलं काढून घेतली. त्यानंतर कलश धुवून घेतला, त्यामधलं पाणी बदललं. नारळ पण स्वच्छ धुवून घेतला. कलशाची पूजा करून त्यावरती एक जास्वंदीचं फूल वाहिलं. त्यानंतर देवघरामधल्या देवांना सर्वांना छान अशा आंघोळ्या घालून घेतल्या, हळदी कुंकू लावून घेतलं, माळा घालून घेतल्या आणि त्यांना स्थान दिले. त्यानंतर अगरबत्ती लावून घेतली, धूप ओवाळून घेतली. तर आजची ही पूजा आहे शुक्रवारची. तर आज काही जास्वंदीचं फूल पांढरं मला सापडलं नाही, कळ्या आहेत पण त्या उद्या उमलतील. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची पूजा ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर स्वामी महाराजांना सुद्धा छान असं फूल वाहून घेतलं जास्वंदीचं. खाली एक फूल ठेवून घेतलं. पिवळ्या फुलावरती हे लाल कलरचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आणि ते पण ठेवून घेतलं. साईडने 2 अशी फुलं ठेवून घेतली. दिवा लावून घेतलेला होता, धूप ओवाळून घेतली. तर आजची ही पूजा आहे. तर माझी देवपूजा झाली, रांगोळी झाली आणि आता मी किचनमध्ये आले. तर आता वाजले 7 आणि मुलांना शाळा आहे ना, त्यामुळे शाळा आहे पण हाफ डेच आहे. तरीसुद्धा मुलांना भाजी चपाती बनवावी लागते, कारण पोहे, शिरा, उपमा असं जर केलं तर मुलांना ते करून सुद्धा भाजी चपाती बनवावी लागते. तर मग डायरेक्ट स्वयंपाक केलेलाच मला परवडतो. आणि मग आता स्वयंपाकामध्ये मी आज चपाती मेथीची भाजी अशी बनवणार आहे. तर मेथीची भाजी मुलांना आवडते आणि मी ज्या मुलांना भाज्या आवडतात ना त्याच मार्केटमधून घेऊन येत असते आणि त्याच बनवत असते. कसं होतं, जे मुलांना आवडत नाही ते जर आपण बनवलं तर ते शिल्लक पण राहतं आणि मुलं आवडीने खात नाहीत. तर अशी मेथीची भाजी हे जर आणलं तर मग मुलं खातात. आणि आता मेथीची भाजी आणि चपात्या बनवणार आहे. त्यांना आवडते त्यामुळे ते खाऊन जातात. आणि चपाती भाजी जर खाऊन गेलं तर मग पोटभरीचं होतं, त्यांना येईपर्यंत भूक लागत नाही. आता ही भाजी मी सगळी फ्रीजमध्ये अशी निवडून ठेवली होती. कॅरीबॅगमध्ये ती काढून घेतली. ही स्वच्छ धुवून घेणार आहे आणि तळ ठेवणार आहे. नंतर मग पीठ मळायला घेणार आहे. पीठ मळून ठेवलं की भाजी शिजेपर्यंत छान असं पीठ पण भिजतं आणि नंतर मग चपात्या करायला घ्यायच्या. तर भाजी छान अशी स्वच्छ धुवून घेतली आणि निथळायला ठेवलेली आहे. तर साईडला परातीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि कणकेचं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जर आपण अगोदर मळून ठेवलं ना तर भाजी होईपर्यंत छान असं भिजतं आणि चपात्या पण मऊ होतात. मी रोज असंच करत असते. इथे पीठ पण मळून झालं. आता भाजी बनवायला घेणार आहे लगेच. तर इथे भाजी बनवण्यासाठी मी धुवून घेतलेली भाजी आता घेतलेली आहे. तर त्यासाठी मी मुगाची डाळ पण भिजत घातलेली होती कणिक मळायच्या अगोदर. आणि गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल तापायला ठेवले. तर लसूण असा मी ठेचून घेतला आहे. लसूण चांगलं लाल रंगावर परतलं ना मग भाजी टेस्टी बनते. आणि लसूण असा नेहमी ठेचून घालायचा, म्हणजे ना त्या लसणाचा अर्क सगळा त्या तेलामध्ये उतरतो आणि भाजी पण खमंग लागते. तर लसूण छान लाल रंगावरती परतून झाला की त्यामध्ये लगेच आपल्याला काय करायचं आहे, मेथीची भाजी घालून घ्यायची. आता आमच्या घरामध्ये ना चहा बनतच नाही, कारण आम्हाला चहा कोणाला आवडतच नाही. दूध मी घेत असते, पण खीर वगैरे जर करायची असेल किंवा दूध असतं तसं, पण कोण पाहुणे आले किंवा खीर वगैरे जर बनवायची असेल तरच मग मी दुधाचा वापर करत असते.
मुलांना दूध आवडत नाही, चहा तर आम्हाला कोणालाच आवडत नाही. डायरेक्ट भाजी चपाती नाश्त्याला पण खातात आणि डब्याला पण नेतात मुलं. त्यानंतर मग मी मुगाची डाळ घालून घेतली. मुगाची डाळ पण छान अशी मिक्स करून घ्यायची या भाजीमध्ये. जरी दिसायला जास्त दिसली ना तर शिजून कमीच होते. तर ह्यावरती कमी झाल्यानंतरच मग मीठ घालायचं, नाहीतर मग खारट होऊ शकते. एकदा माझ्याकडून तसं झालं. आणि लाल तिखट घालायचं. आता हिरव्या मिरचीच्या भाज्या ना छान होतात खरं, मला आवडतात, पण मुलांना आवडत नाही म्हणून मी जास्त हिरवी मिरची भाज्यांमध्ये वापरतच नाही. हे जे लाल तिखट आपलं रेग्युलर बनवलेलं असतं ना तेच वापरते मी. आता हे टाकल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि लोखंडाच्या कढईमध्ये जर भाजी बनवली ना तर चांगलीच लागते बघा. मी लोखंडाच्या कढईमध्ये जास्तीत जास्त ह्या हिरव्या ज्या पालेभाज्या असतात ना ते बनवत असते, छान होतात. त्यानंतर झाकून ठेवायचं, कमी गॅस करायचा आणि भाजी चांगली शिजते तोपर्यंत शेंगदाणे मी घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये, ते असे जाडसर कुटून घेणार आहे. भाजीला ना 1-2 वेळा मी मध्ये असं हलवून घेतलं. त्यानंतर चांगली शिजलेली होती, पण थोडंसं पाणी होतं. आता शेंगदाण्याचा कूट मी जाडसर असा कुटून घेतला होता. आता यामध्ये असा घालून घ्यायचा. शेंगदाण्याचा कूट डाळ टाकून केलेली भाजी ना मुलांना लय आवडते, त्यामुळं मग मी शेंगदाण्याचा कूट आणि मुगाची डाळ टाकून केलेली भाजी आवडते. हरभरा डाळ टाकलेली भाजी मुलं खात नाहीत आणि त्यांना आवडत पण नाही. तर कसं असतं, आपण गृहिणी असतात ना तर आपल्याला कोणती गोष्ट आवडते नाही आवडते ते आपण ॲडजस्ट करू शकतो. पण मुलं, घरातली जी माणसं असतात ना त्यांच्या आवडीनुसारच आपल्याला स्वयंपाक बनवावा लागतो. तर असं छान असा कूट मिक्स करून घेतला आणि भाजीत जे पाणी आहे ना ते थोडं आटेपर्यंत मी अशीच ठेवणार आहे. तर आता साईडच्या गॅसवरती मी चपात्या पण बनवायला घेणार आहे लगेच. तर इथं माझ्या चपात्या सर्व बनवून झालेल्या आहेत आणि ही भाजी पण मी लोखंडाच्या कढईमधून काढून घेणार आहे. एवढी भाजी आहे पुरणार नाही, तर बटाट्याची मी पातळ भाजी करून घेणार आहे. चपात्या बनवून झाल्याच्या नंतर मग मी बटाट्याची भाजीसुद्धा बनवली. तर कालच्या मसाल्याची भाजी आहे पहा, एकदम मस्त अशी झालेली आहे आणि टेस्टसुद्धा झालेली आहे. आणि ह्यामध्ये मी ना फक्त काळा मसाला टाकून आणि शेंगदाण्याचं कूट टाकूनच भाजी बनवलेली आहे. अजिबात दुसरा कुठलाही मसाला वापरलेला नाही, तरीसुद्धा इतकी छान अशी भाजी झाली. त्यानंतर मग मी गॅस पुसून घेतला आणि किचन सर्व आवरून घेतलं. स्वयंपाकाची मुलं जेवलेली सर्व भांडी आवरून घेतली. तर आता मुलं पण शाळेत गेलेली आहेत आणि आता बाकीची कामं भरपूर राहिलेली आहेत, तर ती करून घेणार आहे. आणि ते झाल्याच्या नंतर आज एका मैत्रिणीचे पापड लाटायचे, तर पापड पण आम्ही लाटून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चला आता बाकीची राहिलेली कामं मी आवरून घेते. तर मुलं शाळेत गेली आणि मुलं शाळेत गेल्याच्या नंतर मग मी सगळीकडनं एकदा झाडू मारून घेतला. झाडू मारल्याच्या नंतर कपडे भिजायला घातली होती अगोदरच, तर मग कपडे धुवून घेतली आणि कपडे जास्त होती ना त्यामुळे मग अगोदरच कपडे धुवून घेतली, कपडे वाळत घातले आणि नंतर लगेच गॅलरी धुवायला घेतली. तर गॅलरी रोज धुवावं लागते कारण उन्हाळ्याचा दिवस आहेत ना त्यामुळे धूळ येते भरपूर आणि मग गॅलरीमधले जे पाय असतात ना ते तसेच घरामध्ये उमटतात आणि घर पण खराब होते. त्यामुळे मी रोज कपडे धुवून वाळायला घातले की लगेच गॅलरीमध्ये पाणी टाकून गॅलरी धुवून घेत असते. नंतर मग मी गरम पाण्याने ना फरशा पुसून घेतल्या, कारण आहे ना फरशा आहेत ना असं काही केलं ना घरामध्ये तर मग ते चिकट होतात आणि धूळ पण येते ना, त्यामुळे एकदा अशी गरम पाण्याने फरशी छान अशी पुसून घेतली ना मग दिवसभर अशी चांगलीच राहते. तर कपडे वगैरे धुवून झाली, गॅलरी धुतल्याच्या नंतर मग मी फरशा पुसून घेतल्या आणि आता बरोबर वाजले आहेत 12. आता मुलं पण यायची वेळ झालेली आहे. आता मुलं आल्याच्या नंतर मग आम्ही सगळे जेवण करून घेणार आणि नंतर मग माझ्या एका मैत्रिणीची पापड लाटायचे, नंतर मग पापड लाटायला घेणार. तर आता जेवण वगैरे करूपर्यंत 1 वाजलेली आहे आणि माझ्या मैत्रिणी सुद्धा आलेल्या आहे आणि या मैत्रिणीचं पापड आहे बरं का. आता माझं पापड बनवलं की लगेच माझं पण कधी करायचं म्हणून लगेच मळून घेऊन आली आणि मग आता करायला बसलो. 1 वाजलेली आहे आणि आज 3 जणीच आहेत, 2 जणी हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. तर आता पापड बनवतोय, तर मी आता गोळ्या करून घेणार आहे अगोदर आणि त्या लाटतायत. हाय, या पापड लाटायला. आज मनीषा नाही येत, ही बघा कशा हाय करते. एक ना एक कॉमेडी आहे बरं का आमच्या मैत्रिणीमध्ये आणि भरपूर मैत्रिणी आहेत.
आमच्या जवळच्या आहेत ना त्याच म्हणजे येतात माझ्याकडे, पण थोड्याशा अंतरावर राहणाऱ्या आहेत ना, त्या आम्ही आधीमध्ये भेटत असतो. तर अशा एकमेकांची आम्ही कामं केली ना तर मग काम पण होतात. आणि उन्हाळा काम आहे ना घरामध्ये असं आपण बनवतो, तर घरात जर केले घरच्या घरी तर ते चवदार सुद्धा लागतात. मशीनवर सुद्धा पापड बनवून मिळतात, पण घरी बनवलेल्या पापडा इतकी चव त्या मशीनच्या पापडाला नसते. त्यामुळे आम्ही अशाच एकमेकीचं करत असतो. इथं बघा आमचा बंटी आता शाळेतून आलाय आणि जेवण कर म्हटलं तर केलं नाही जेवण आणि बसलाय पापड लाटाय. मला पण लाटायचं. तर आता बघा कसा लाटतोय, किती छान येतंय का लाटायला. हा माझ्यावर नाही मग छान लाटा. गोल गोल लाटलाय का, चिकटतंय का पीठ खाली. होय मम्मीने त्याला शिकवायचं तर त्या मम्मीलाच त्यांनी शिकवलं. चांगलं लाट, खोकू नको, पापड लाटून घे सगळा. आता सगळं होईपर्यंत उठायचं नाही बरं का. मायना उठ ना, लाटा बरोबर. चला लय छान लाटलाय, तिसरा चौथा पापड आहे ना बंटी. आता सगळं होईपर्यंत उठायचं नाही वाटतं आहे ना. मग मावशी आईस्क्रीम आणणार आहे ना, मग आईस्क्रीम खायची आहे ना, खायची ना खायची. मग सगळं होते वाटतं पापड लाटायचं. आता किती छान लाटतंय बघा, एकदम गोल गरगरीत मस्त. तर त्याने हे अगोदरचे पापड लाटलेलं आहे बघा, इतका सुंदर एकदम गोल गरगरीत लाटलाय, किती छान लाटलाय. बायकांना सुद्धा जमत नाही एवढा भारी लाटलाय. इथे बघा पापड सर्व लाटून झालेले आहेत. 1 वाजता पापड लाटायला बसलो आणि 2:10ला पापड झाले. तर एवढे सगळेजण असले ना एकदम पटकन पापड होतात आणि लाटल्यासारखं सुद्धा वाटत नाही. तर तुम्हाला दाखवते मी पापड कसे बनवलेत ते. तर इथे 1 किलोच्या प्रमाणामध्ये एवढे पापड असे सारे तयार झालेले आहेत. आणि तर पापड केल्यामुळे ना सगळ्यांना मावशीने आईस्क्रीम आणलेली आहे. तर कोण आणलेत आईस्क्रीमचे, तर घे बंटी तुला. बंटीने सुद्धा लाटलेत ना पापड, त्यामुळे त्याने सुद्धा एक घेतला बघा. तर आता इथे सगळ्यांनी एक उचलली बघा. आईस्क्रीमचं कोण आहे ना पटापटा उचलतात. तर ऊन पण आहे ना त्यामुळे आईस्क्रीम आणलेली आहे. आणि आता सगळेजण आईस्क्रीम खाऊन घेणार आहोत. तर आईस्क्रीम खाऊन झाली आणि आईस्क्रीम खाऊन झाल्याच्या नंतर मला मसाला चटणी करून आणली ना ती करून घ्यायची. तर त्यासाठी मी ह्या काचेच्या भरण्या आहेत ना मोकळ्या करून घेतल्यात आणि आता घासून घेणार आहे त्या आणि कोरड्या करून उन्हामध्ये थोड्या वेळ ठेवणार आहे. आणि नंतर मग ती मसाला चटणी त्यामध्ये भरून ठेवणार आहे. काचच्या भरणीमध्ये ना मसाला चटणी एकदम छान राहते. आणि आपण एकदम तसं उन्हाळ्यामध्ये ना 1 ते 2 वर्ष टिकणार काळं तिखट लाल तिखट असं भरून ठेवत असतो. तर स्टीलच्या डब्यांमध्ये भरण्यापेक्षा अशा काचेच्या भरण्या असल्या ना तर व्यवस्थित राहते. फक्त व्यवस्थित काचेच्या भरण्या वापराव्या लागतात आणि कलर उडत नाही. महत्त्वाचं म्हणजे या काचेच्या भरण्यामध्ये जर लाल तिखट हे जर भरून ठेवलं तर. वाजले आहेत 4 आणि मुलं पण ट्युशनला गेली. मुलांचा कालवा असतो घरामध्ये असल्याच्या नंतर. आता भरण्या पण आपल्या वाळलेल्या आहेत आणि जो आपण काल मसाला बनवून आणलाय ना तो मसाला या भरण्यांमध्ये चांगल्या उन्हामध्ये मी वाळून घेतल्या. धुतल्याच्यानंतर पुसल्या आणि उन्हामध्ये वाळून घेतल्या आणि थोड्या वेळ फॅन खाली ठेवल्या. गार झाली नाही भरणी मग नंतरच आपल्याला यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तर असा मसाला या भरण्यांमध्ये जर ठेवला ना तर जास्त काळ टिकतो सुद्धा आणि खराब होत नाही मसाला. आणि मसाल्याचा जो वास किंवा कलर असतो ना तो उडत नाही असं काचेच्या भरण्यामध्ये ठेवल्यामुळे. तर मी पळीच्या साह्याने भरते बघा मसाला ह्यो. पहा मी 2 भरण्यांमध्ये हा मसाला भरून घेतलाय. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा कलर सुद्धा दिसतोय आपल्या ह्या मसाल्याचा ह्या भरणीमध्ये सुद्धा. आणि आता जास्त दिवस टिकेल. आता मला थोडासा मसाला काढून ठेवलेला आहे वापरण्यासाठी मसाल्या डब्यामध्ये आणि लागण तसा मग ह्याच्यामधून काढून घेणार आहे. तर थोडासा कॅरी बॅगमध्ये शिल्लक राहिला आहे पण त्यानंतर मी दुसरी भरणी घासून त्यामध्ये भरणार आहे. तर चला अजून बरीच कामं बाकी आहेत. असाच माझा दिवस कामामध्ये जात असतो, काही ना काही चालूच असतं. मसाला भरून झाल्याच्या नंतर मग मी लाल तिखटसुद्धा भरायला घेतलं भरणीमध्ये. 1 भरणी शिल्लक होती. तर लाल तिखट ज्यावेळेस कुठून आणलं त्यावेळेस त्याचा कलर असा होता बघा. तर त्यामध्ये ना आता आणि हे तेल टाकल्याच्या नंतर असा झालेला आहे. तर तुम्हाला जर वर्षभर हे कलर टिकवायचा असेल ना लाल मिरची पावडरचा तर मी ती 1 वाटी ना तेल कडकडीत असं गरम करून घेतलं आणि थंड करून घेतलं या कढईमध्येच. आणि थंड झाल्याच्या नंतर ही जी आपण मिरची पावडर कुठून आणलेली आहे ना डंक्यामधून तर ती या तेलामध्ये अशी मिक्स करून घेतली चमच्याच्या मदतीने अशी एकत्र करून घेतली. आणि आता या भरणीमध्ये भरणार आहे. असं केल्याने काय होतं तर तुम्हाला याच्यावरून दिसत असेल ह्या मिरची पावडरचा कलर कसा आणि तेल टाकून मिक्स केलेल्या मिरची पावडरचा कलर कसा आहे. एकदम छान अशी मिरची पावडर आहे.
भाजीला थोडी जरी अर्धा चमचा वापरली तरी छान येते, मस्त भाजी बनते. तर तुम्ही ही सुक्या भाज्यांना किंवा पातळ भाज्यांना सुद्धा वापरू शकता. आता हे काचेच्या भरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे. आणि काचेच्या भरणीमध्ये भरून जर ठेवली ना तर हे कलर आहे ना शेवटपर्यंत, मिरची संपेपर्यंत असा ना असाच राहतो. नाहीतर मग आपण जर तशीच पावडर ठेवली ना तर मग नंतर भरणीमध्ये जरी भरली तरी त्याचा कलर आहे ना हळूहळू उडतो आणि पांढरी मिरची पावडर होते. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा मैत्रिणींनो. तुम्ही जर असं मिरची पावडरला करत नसाल तर नक्की करून पहा एकदा. ते बघा मी सर्व मिरची पावडर आहे ना या भरणीमध्ये अशी भरून घेतली. आणि भरणीमध्ये भरल्याच्या नंतर सुद्धा हिचा कलर बघा किती छान दिसतोय आणि एकदम भारी बनते बघा अशा पद्धतीने जर केली तर. आणि टिकते सुद्धा. तर 12 महिने जाईल इतकी मी करून ठेवलेली आहे. जरी मध्ये संपली तरी सुद्धा आपण मध्ये बनवू शकतो. मिरची पावडर बनवायला काही जास्त वेळ लागत नाही. तर 5:30 वाजले मला सगळं करता करता. आणि मग 5:30 वाजता मी टेरेसवरती गेले तर छान असं पावसाचं वातावरण तयार झालं होतं आणि ढग असे छान असे आकाशामध्ये जमा झाले होते. तर मी टेरेसवरून खाली आले, एकदम छान असं वातावरण झालं होतं पावसाचं. तर खाली आल्याच्या नंतर आता 6 वाजले होते आणि दिवाबत्ती पण करून घेतली संध्याकाळची. आणि आता स्वयंपाक पण मला बनवायचा आहे. तर इथेच आपल्या ब्लॉगला मी एंड करते. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.